तरी माहिती होतं, पहिलं मी तुला विचारलं. तू आई काल पहिल्यांदा झोपली. झोप लागली काय? काच फुटलेली आहे. नाही उरलेला आता अरू तू डोक्याला लावू. बरं झालेलं दादा. फ्रीजचं हे सेक्शन आजी, तू बाहेर होतस रे, तुला माहिती नाही कुठं. चला घ्या. का ग बैठीस का गेला? कोण आठवण काढते माझी? बाय बाय बाय. फसवले गेलात. कोण आले कोण आले? ओ सॉरी, इकडे कसला गोठा आणि कसलं काय टिंग. गार वारा सुटला. आजी चला. पुढचं सेक्शन दरवाजाचं बघायचं आहे. आजीने लेकरांना पेरू आणले. चल बाय. ओके. व्हिडिओमध्ये स्वागत आहे मंडळी. आमच्या गॅसवर 4 गॅसेसवर पाणी गरम होत आहे, कारण की मगाशी स्पार्क झाला थोडासा तिकडे पोलवरती. तर लाईट गेलेली आहे तेव्हापासून, तर गिझर काय वर्क करत नाही आहे. बाकी आपल्या इथे बसवलेलं आहे सोलर, तर हे सोलरवर सध्या सुरू आहे. मी लाईट ॲक्च्युली बंदच करते, एवढ्याची गरज नाही आहे. पोरं बाहेर खेळतात अंगणामध्ये. आई पप्पा ते सगळे गेलेले आहेत बाहेर थोड्या दिवसांसाठी फिरायला. बघूया, आपला दिवस तर चालू झालेला आहे. पहिले तर मी काय करते, हे जे डब्बे आहेत ना त्याच्यात कुठे काय ठेवलंय ते जरा क्रॉस चेक करते, कारण आईंचाच वावर जास्त असतं आणि त्यांचीच हाताळणी जास्त असते. मला आयडिया आहे कुठे काय ठेवलंय, पण तरी आता इथून काही दिवस मलाच जेवण करायचं म्हटल्यानंतर ते मी माझ्या हिशोबाने ठेवून घेते, म्हणजे मला ऐन टायमाला शोधायची गरज पडणार नाही की कुठली गोष्ट कुठल्या डब्यात ठेवली आहे. ओके, बाकी पाणी गरम झालं की मी पोरांना आंघोळ घालून घेते. सगळे डब्बे माझ्या परीने ठेवून झालेले आहेत. आता वहिनी दादांसाठी चहा ठेवते. दोन्ही पोरांच्या आंघोळी तिने घातल्या. ती पोरं काय झोपायचं नाव घेत नाहीये दुपारचं, तसं करून करून 4:30 वाजले असो. आता दादांना चहा वहिनी ठेवते आणि मी इथे मला कोहळं आणलं होतं, तुकडे त्याचे करून घेते, नाही तर मग ते तसंच पडून राहील. खराब होण्याच्या आधी त्याचा ज्यूस करून प्यायलेलं बरं. आजी आल्यात आमच्या आणि आजीने लेकरांना पेरू आणलेत. पेरू खातात पोरं. फ्रीजचं हे सेक्शन चेकआउट केलं. भाज्या वगैरे काय आहेत नाहीत ते बघितलं. हे इकडचं सेक्शन दरवाजाचं बघायचं आहे, ते आता नंतर बघते मी. वहिनी पोरांना शेतात घेऊन गेली आहे, तोपर्यंत मी म्हटलं कोथिंबीर निसून ठेवते. आजी असं म्हणतायत की आईला फोन करून बोलव. आई येणारच होती, पण आईचं कसं होतं सकाळी येऊन संध्याकाळी जाईल असं. मी तिला बोलले पण नव्हते राहायला आली तर उत्तमच आहे. ती आजींनी आग्रह केला म्हणून आता आई राहायला येते. बरं झालं. चल तर आपण पटकन हे करून घेऊया, कोथिंबीर निसून. आपण म्हणजे मी तुम्ही राहा सोबत माझ्या, फक्त तेवढेच पुरेसं आहे, बाकी तो आय लव्ह यूच. 6:15 वाजलेत. काळोख होत आलाय. दिवा लावायचा आहे, पण त्याच्या आधी कचरा काढून घेते. बरंच असं काय काय पडलंय. दादानी जस्ट दुधाची बालदी दिली आहे, पटकन दूध भरून घेते. दुधाचं मापटं दिसत नाहीये, बाहेर वाळत होतं. दादा बालदी सोबत कदाचित गोठ्यात घेऊन गेलेले आहेत, तर आपण ते घेऊन येऊया. आणि जे म्हशीसाठी, ओ सॉरी, इकडे कसला गोठा आणि कसलं काय टिंग 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 टिंग. हिला नाही माहिती कुठे काय असतं. तुला तरी माहिती होतं, पहिलं मी तुला विचारलं. तू इथे बसलेला शाळ्या. ते दादांनी ठेवलं तुला. हा असं बोल. तुला नाही भेटली. मी घरात होते, तू बाहेर होतस रे, तुला माहिती नाही कुठे होतं काय होतं. नाही भेटली हिला. तो का रडतोय. दूध भरलंय. दादा येतील आता पिशव्या घ्यायला. थोडंसं दूध उरलं होतं ते मी तापवत ठेवलंय घरच्या वापरासाठी. थोडीशी भांडी झाली आहेत ती घासून घेते आणि वहिनी येते. बाय बाय बाय. कोण आले अरे कोण लपलं इकडे? कोण लपलं? अरू झोपला. दिवसभर झोपला नाही. दादू सोबत खेळला, उड्या मारल्या, शेतात धावला, पडला, रडला, सगळं. दुपारचं जे काही होतं ते मी आता हे करत ठेवलंय, गरम करत ठेवलंय. सेफ साईड बटाट्याची भाजी पण मी करते, कमी नको पडायला. चपात्याचं पीठ मळते, भात घालते. 7:15 वाजलेत, सगळं होईल आपलं. आणि आई आली तर तिने आणली होती भेळ, तर ती पण सगळ्यांनी खाल्ली. एवढी पण काही भूक नाही. आरू तर झोपलाच. मी त्याला झोपवत नव्हते, त्याचा काही भरोसा नाही ना. 2 तासांनी उठला तर रात्रभर मला जागवेल, म्हणून मी झोपवत नव्हते त्याला मी म्हणत होते खेळ, पण शेवटी तो एकदम पेंगुळला आणि मम्मा झोप येते करून मग म्हटलं ठीक आहे, त्याला झोपवलं. पटकन जेवण मी करून घेते. आता वाजलेत 10, बरोबर 10 वाजलेत. चपातीसाठी पीठ मळलं, भात ठेवला शिजायला, तेवढ्यात अरुषेट उठले. मग मी पण त्याला झोपवलं नाही परत, कारण म्हटलं 2 घास पोटात जाऊन मग झोपू दे. सो आता आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. अरुणे पण खाल्लेलं आहे. का ग बैठीस का गेला? कोण आठवण काढते माझी? भांडी उरकलेली आहेत, मी थोडीशी आहेत ती उरकते. आजींनी आमच्या पोपया आणलाय त्यांच्या घरचा, पण तो काढताना त्यांच्याकडनं पडला, तर तो उद्यापर्यंत काही व्यवस्थित राहणार नाही. आता तो कापून संपवून टाकतो आम्ही. काय मी करत होते, कडधान्य उद्यासाठी काय भिजत घालू तो विचार करते. चुलीवरचं जेवण सुंदर लागतं नुसतं.
भांडी काढली होता. माचीच नाही घ्यायची. गुड मॉर्निंग पब्लिक. आई काल पहिल्यांदा झोपली. झोप लागली काय? मस्त खरं सांग. खरंच झोपले. मी खाली यायच्या आधी त्यांचं आवरून बिवरून झालंय, आंघोळ वगैरे. आता चहा ठेवते मस्त. नाश्त्याला बनवलेत पराठे. एका मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं आरूसाठी शेवग्याचे पराठे बनवलेले, तर तुम्ही म्हणालात की रेसिपी शेअर कर. तर रेसिपी काही नाही, हे रेडीमेड आहे पराठाचं प्रीमिक्स. प्राचीराज म्हणून त्यांची ब्रँड आहे. इंस्टाग्रामवर पॅरेंटिंग टिप्स इन मराठी हे त्यांचं पेज आहे. आरू जेव्हा छोटा होता तेव्हा मी ह्याच पेजवरून त्याच्यासाठी भरडी वगैरेचं असं असेल ना ते मागवायचे, तो खायचा. आणि आता तो मोठं झाल्यानंतर हे पराठा प्रीमिक्स पण त्यांनी रिसेंटली बरेच चालू केले. त्याच्यात लाल माठ पराठा वगैरेचं पण आहे. तर हे मी तिथून मागवलेलं आहे इंस्टाग्राम पेजवरून. तर हे रेडी टू कुक इन जस्ट 10 मिनिट्स आहे. ह्याच्यात प्रिझर्वेटिव्स असं काही नाही आहे. मोरिंगा पावडर आहे, मला वाटतं गव्हाचं पीठ असेल, मीठ वगैरे टाकून दिलेलं आहे. आपल्याला फक्त पाणी आणि हलकंसं तेल, जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसं पीठ मळायचं आहे आणि पराठे लाटून ते भाजून घ्यायचे आहेत. अरू पण आज लवकरच उठलेला आहे. देवपूजा पण झालेली आहे. रांगोळी काढते मी. दादा आले. मी येणारच होती हे घेऊन. टोपली. आपण गेटवरची लाईट घालवूया. अरे काय चालले? चला घ्या. आई तुला माऊ हो बाबा कधी आजी. आली? तर म्हणतो माणूस नाही ओळखत. बाकी चहा घ्याल. माणूस ओळखत नाही आणि काय बरं झालेलं दादा. त्या दिवशी गेले होते ना बरेच दिवस झाले. आज दूध भरायला बरेच प्रॉब्लेम्स आले, कारण की ज्या पिशव्या होत्या दुधाच्या त्या डॅमेज होत्या. आई मला बोललेल्या की पिशव्या पहिले पाण्याने भरून चेक कर. काल मी चेक केलेल्या. आज म्हटलं ठीक आहे, काल एक पण खराब नाही निघाले. म्हटलं ठीक आहे, एखाद क्वचित खराब निघेल. तर आज मी जी पिशवी भरत होते ती फाटलेली होती. म्हणजे थोडंसं कुठेतरी होल असेल तर तिथून लीक व्हायचं दूध. किती पिशव्या फुकट गेल्या आणि मग तेवढे कष्ट पण. आज जरा त्रास वाटला दुधाचा, नाही तर काय वाटत नाही. मटकी ठेवली होती भिजत, तर मटकीची भाजी आणि मेथी पण आईने टाकलेली आहे, तर थोडीशी मेथीची भाजी.
एक वाजलेला आहे, जेवण डन आहे. अहो काही जेवून जात नाही आहेत कारण आहोंचं पोट भरलेलं आहे. आहोने काही ना काय खाल्लेलं आहे. आणि अहो काय करतायत, ही गाडीची वॅगनारची काच फुटलेली आहे. ती काच बसवून आणायची आहे, पण ती इथे लोकली होणार नाही, थोडंसं लांब जायला लागेल. मग तिथे जाईपर्यंत काहीतरी जुगाड. ग्रास कटिंगचं मशीन असतं ना, त्याने ग्रास कट करत होतो आणि एखाद खडा उडाला असेल, त्याने ती फुटली. जुगाड चिकटपट्टीचा. बाबडी तुला भुकी लागले? नाही नाही, माझ्या तोंडावर नको. किती रोल संपवलेत? 1.5. आणि हा उरलेला आता अरू तर डोक्याला लावू. लाव ना. टाकी भरली, टाकी भरली, टाकी भरली. जेवण उरकली, आता कपडे लावून येते. भांडी घासायला गेले तर लक्षात आलं टाकीतलं पाणी संपलंय. मग आपण आता पाणी लावूया. काय होत आहे? नानी करेल जा फू. मी हे बा आम्हाला हे टाकून येते, तू नानीकडे जा. आई अरूला आंघोळ घालायला गेली आहे वरती. तोपर्यंत मी काय करते, पटकन इथली लादी पुसून काढते, कचरा काढते. आई पप्पांना फोन केला होता, ते मला वाटतं आता धुळेच्या आसपास आहेत, उज्जैन साईडला चालले. फॅन लावूया म्हणजे लवकर सुकेल लादी. तोपर्यंत मी डस्टबिन भरले ते टाकून येते. चार्जिंगला लावलाय आजी फोन. मी वरून जाऊन येते, तो झोपलाय काय बघते. अरू झोपलाय. आई म्हणतीये की ती आता निघते, कारण की ती काल आजींच्या आग्रहाखातर आली होती. अदरवाईज ती सकाळी येऊन संध्याकाळी जाणार होती, राहायचं काय बेत नव्हतं. पण आता पण आजी आग्रह करतायत. आईने 2 साड्या आणल्या होत्या, त्या आता यूज करून झालेल्या आहेत. म्हणजे आत्तापुरती घरी जाते आणि मग कपडे घेऊन ती येईल आणि मग राहील. मग परत जाणार नाही 2-4 दिवस आई पप्पा येईपर्यंत. स्वेटर पण घेऊन ये. चल बाय. ओके. मक्के आणले होते, ते तसेच होते, तर म्हटलं त्याचे दाणे काढून घेते. बघेन आता 1-2 दिवसात भाजी करायला जमली तर. जामच पांढरं झालं का, जामच काळोख झाला तर कळलं ना, मक्याचे दाणे काढून घेतले. आजी काय झाडताय? गार वारा सुटला. आजी चला या आतमध्ये. फसवले गेलात. नाही म्हणजे एक नरम भरलो मी, सगळी कडक मागितलेली. ते मागून काय होत नाही, ते आपण हाताने अगं घेतलं तर काढून होतं. दिलं, त्यातलं तिने एक बाजूला टाकलं आणि हे भरलं तिच्याकडचं समोरचं. असंच करतात आता काय. जेवण आपलं बाकी सगळं तर डन आहे. चपातीचं पीठ मळून ठेवलंय, चपात्या लाटून घ्यायचं. हे सगळं पहिले तिकडे नेते, म्हणजे गॅस रिकामा होईल आणि इथून पण जरा जागा रिकामी होईल.